तिकडे पुण्यातून काँग्रेसचे प्रशांत जगताप विजयी झालेले आहेत। ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करत त्यांनी प्रभाग क्रमांक 18 मधून निवडणूक लढवली होती आणि आता त्यांचा विजय झालेला आहे। प्रशांत जगताप हे शरद पवारांच्या पक्षाचे शहराध्यक्ष होते, पुणे शहराध्यक्ष। मात्र 2 राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि ते काँग्रेसमध्ये गेले होते। काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या उमेदवाराचा पराभव काँग्रेसमध्ये गेलेले प्रशांत जगताप यांनी केलाय। काय हे सगळं गणित होतं? या ठिकाणी गणित एवढंच होतं की या ठिकाणी आपण विचारधारेबरोबर कधीच कॉम्प्रोमाइज करायचे नाही। माझं वय खूप कमी आहे, मी खूप मोठ्या घराण्यातला नाही की माझ्याकडे 2,000 कोटीची प्रॉपर्टी आहे, ती प्रॉपर्टी सेव्ह करण्यासाठी सत्ता आणि ह्याच्या सगळं नका वावरायचं असलं मी नाही। किंवा एक डोक्यावर कर्ज घेऊन निवडणुका लढवल्या, पण लढवत असताना आज या सगळ्या परिस्थितीमध्ये माझ्या भागातल्या जो काही मतदार राजा आहे, बंधू भगिनी आहेत, त्यांनी या ठिकाणी प्रशांत जगताप स्वाभिमानी राहिला। प्रशांत जगतापने या सगळ्या स्वाभिमानासाठी कुठेही शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारा, नेहरू गांधीजींचा विचार सोडला नाही। या भावनेतून जे मला मतदान केलं त्याच्यामुळं एकीकडं एक माजी राज्यमंत्री ज्यांना त्यांच्या पक्षांनी सगळं भरभरून दिलं, ते भाजपमध्ये जाऊन स्वतःच्या मुलाला निवडून आणू शकले नाही। मी मात्र भाजपचा या ठिकाणी मला ऑफर असताना सुद्धा मी राष्ट्रवादी सोडून काँग्रेसमध्ये आलो काय आणि काँग्रेसच्या काही चिन्हावर अवघं 15 दिवसात निवडून आलो काय, हे निश्चित या ठिकाणी निष्ठेचं फळ असं मला वाटतं। माझ्या भागातल्या म्हणजे माझ्या वानवडी साळुंकर प्रभागातील अर्थात माझ्या मतदारसंघातील नागरिक मतदार बंधू भगिनी नदी, त्याचबरोबर शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारा, गांधी नेहरूजींच्या काँग्रेसी विचारधारेला मी या ठिकाणी हे सगळं विजय तो अर्पित करेल। कॅमेरामन आदर्श कटकेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे।